नांदेड येथील अखंड हरिनाम सप्ताह तथा व गाथा पारायण सोहळा विठ्ठल रुक्मिणी मंदिर, विठ्ठल नगर, पूर्णा रोड, वसमत, निळा रोड, पावडेवाडी, बु, नांदेड. 7 तारखेला गाथा, भजन व सांगत्याचा कार्यक्रम आहे. मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी, भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. AMK न्यूज, नांदेड. हा बोला महाराज. मी हरिभक्तीपरायण सदाशिव महाराज केदार वडगावकर, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. आणि या पांडुरंगाच्या या सभामंडपामध्ये आजच हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे. आणि आज तारीख 31/1/2025 या दिवशी आज प्रतिपदा द्वितीयेला आरंभ झालेला आहे. आणि हा जो उत्सव जो अतिशय जोमानं होत आहे तो उत्सव म्हणजे या ठिकाणच्या नगरातील, या विठ्ठल नगरातील सर्व मंडळी, देसाई पाटील असतील, आमचे पुजारी महाराज असतील, आमचे मौली असतील मुखेडकर, व आमचे आंध्रामधून आलेले, कर्नाटकमधून आलेले मौली आहेत. आणि इथलचा जो उत्सव जो साजरा करत आहेत इथलच्या सगळ्यांच्या सहकार्याने होत आहे. आणि त्यासाठी म्हणून एक निमित्त मात्र सहदेव पाटील बेळीकर, तालुका मुखेड यांनी यामध्ये अतिशय जोमानं काम करत आहेत या सगळ्यांच्या सहकार्याने. आणि हा जो उत्सव जो आहे या इसवी सन 2017ला इथलचं मंदिराची सुरुवात झालेली आहे. आणि त्यानंतर आता मंदिराची सुरुवात झाल्यानंतर काहीतरी परमार्थिक कार्य या ठिकाणी व्हावं, लोकांना या ठिकाणी संदेश मिळावा आणि या परमार्थिक कार्यामध्ये आपण सामील झालोत तर वाईट व्यसनापासून आपण मुक्त राहू या उद्देशाने इथलच्या सर्व मंडळींनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि इसवी सन 22मध्ये त्यांनी जे आहे ते अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली आहे. त्यानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण व दुपारी गाथा भजन आणि त्यानंतर प्रवचन आणि संध्याकाळी 7 ते 9 कीर्तनाचा कार्यक्रम, हरिपाठ असे दैनंदिन कार्यक्रम नेहमी रात्रंदिवस होत असतात. आणि अशा या कार्यक्रमामध्ये सर्वांचं, या विठ्ठल नगरातील, पावडेवाडीतल्या मंडळीतील, देसाई मंडळी असतील, या सर्वांचं सहकार्य आहे. आणि म्हणून हा अतिशय चांगला कार्यक्रम उपक्रम त्यांनी चालवत आहेत. आणि हे ज्या उपक्रमामधून जे मिळणारा जो आनंद आहे या सगळ्या परिसरातील व बाहेरून येणाऱ्या लोकांनी घ्यावं असं त्यांचं मत आहे. आणि अशा प्रकारे हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम चालत आहे. आणि त्यानिमित्त ही सगळी मंडळी इथं पारायणला येतात, बैला मंडळी येतात, भजनाचा आनंद घेतात. आणि म्हणून हा अतिशय उपक्रम चांगला आहे. आणि या उपक्रमाला पुढे 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 असं चालत जावं असं मी ईश्वर चरणी, संतांच्या चरणी प्रार्थना करतो. राम. सर, आपलं नाव काय आहे, नगरचं नाव काय आहे आणि कितवा वर्ष आहे? माझं नाव सहदेव अर्जुनराव पाटील बेळीकर. मी इथं विठ्ठल नगरमध्ये प्लॉट घेऊन 2016ला प्लॉट घेऊन इथं स्थायिक झालेलं आहे. आणि मी आल्यानंतर इथं एखादी वर्षानंतर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर झालेलं आहे. मग त्या मंदिराची थोडी मला आवड आहे, विठोबाची. मग त्या अनुषंगानं मी छोटा मोठा कार्यक्रम घ्यायला सुरुवात केलो. मला हे इथले पावडेवाडीचे देसाई, गंगाधर देसाई, सचिन देसाई असे मला सहकार्य करीत गेले. हे 3रा वर्ष चालू आहे. ह्याच्यातून मला खूप आनंद मिळत आहे. आणि त्या कार्यक्रमाला माझी स्फूर्तीसुद्धा वाढत आहे. ग्रंथ ज्ञानराज ज्ञानेश्वरीचं पारायण, साप्ताहिक सप्ताह हे करण्याचं आयोजन आम्ही 4-5 जणांनी मिळून सहकार्य करून चालू परंपरा, वारसा चालू राहावे आणि पुढील तरुण पिढीला चालना मिळावं अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज विठ्ठलनगर येथे ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायणाची आज सुरुवात झालेली आहे. आणि आज पहिला दिवस असल्यामुळं भरपूर कार्यक्रम, पुढील नियोजन गाथा भजन आहे. संध्याकाळी 7 ते 10 कीर्तन आहे. आणि अजून भगवान महाराज पावडे
आणि दररोज एक 7 दिवस कार्यक्रम आहेत. सकाळी 4 ते 5 काकडा, 4 ते 5 काकडा, 7 ते 10 ज्ञानेश्वरी 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 11 ते 12 गाथा भजन 11 ते 12 गाथा भजन आणि 4 ते 5 हरिपाठ, 4 ते 5 हरिपाठ असे कार्यक्रम आहेत. 7 ते 9 7 ते 9 कीर्तन हरिकीर्तन. असं आयोजन आहे. दरवर्षीप्रमाणे महाराज पावडे. 3रं वर्ष आहे विठ्ठलनगर येथे. हां बोला. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. आज पहिला दिवस सुरुवात आहे. आणि 7 तारखेला महाप्रसादाचा 7 तारखेला काल्याचं कीर्तन व महाप्रसाद आयोजन केलेलं आहे. लाभ घ्यावा. त्याचा लाभ घ्यावा सगळं नागरिकांनी. हां बोला दादा. आजपासून सुरुवात झाली आहे. जुनी मामाच्या सहकार्याने, आमच्या गंगाधर काकाच्या सहकार्याने. आजच्या कीर्तनाचा टाईम 6 ते 9 आहे. सहकार्यानं, सगळ्याच्या घरीतल्या सहकार्यानं चांगला कार्यक्रम होत आहे. किती वर्ष आहे? 3रं वर्ष आहे सर. चालते. आणि सांगता कधी आहे? 7 तारीख 7 तारखेला आहे. बरोबर चाल बोला की. त्याचं सुरुवात झालेली आहे महाराज. काय म्हणताल आज भाविक भक्तांना काय संदेश देतात? आज या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा आज पारणाचा आरंभ झालेला आहे आणि त्यानिमित्त जे बरेचसे वारकरी संप्रदायातले या ठिकाणी भक्तमंडळी आलेली होती आणि त्यातून एकच संदेश असा आहे की मानवाने या ठिकाणी कोणचा आदर्श घ्यावा. ज्ञानेश्वरीतून बरंचसं माऊलींनी या ठिकाणी चांगलं व्यथित केलेलं आहे. सांगा ना अजून. आचार कसा असावा, आचार कसा असावा. आणि संताचे आदर्श फार मोठा आहे, घेण्यासारखा आहे. कारण संतामध्ये एवढी शक्ती आहे, संत देवापेक्षाही मोठे आहेत. आणि माऊलीने एक अभंग त्यामध्ये बहिणाबाईंचा एक अभंग असा आहे, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारला देवालया, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झालाशे कळस भजन करा सावकाश. असा संदेश त्यांनी संतांनी दिला आहे. आणि त्याच आकृतीतून आम्ही सगळ्या पारमार्थिक लोकांनी चालावं, वारकऱ्यांनी चालावं हा संदेश त्या ज्ञानेश्वरीमधून प्रगट केला आहे. आणि आचार कसा असावा आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये याच्यामध्ये बरीचशी माहिती या ठिकाणी ग्रंथातून, गाथेतून, ज्ञानेश्वरीतून दिलेली आहे. आणि हा जो कार्यक्रम जो आरंभ केलेला आहे पावडेवाडी आणि विठ्ठलनगर आणि या ठिकाणी इथलच्या सर्व भाविक भक्तांनी 2-3 वर्षापासून या ठिकाणी जे जगाचं, महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे पांडुरंगाचं, ते या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. आणि त्यानिमित्त वार्षिक कार्यक्रम अतिशय जोमानं, श्रद्धेनं या ठिकाणी होत आहे, असा एवढा मी संदेश देऊ शकतो. आणि हा कार्यक्रम चालू होऊन माझ्या मते 3रं वर्ष चालू आहे. आणि एकदम या ठिकाणी काहीच नसताना शून्यातून विश्व निर्माण करणारं हे म्हणजे इथलच्या सर्व सद्भक्तांनी केलेलं आहे, असा मी संदेश या ठिकाणी तुम्हाला देऊ शकतो.